आणि आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. माणिकजी, आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, काय सांगाल? अ, सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत गंभीर वातावरणामध्ये हा शपथविधी पार पडलेला आहे. अ, दादांची जागा रिक्त ठेवणं ही काही दादांच्या स्वभावाला अनुसरून नव्हतं आणि म्हणून अत्यंत दुःखद वातावरणामध्ये त्यांना विनंती केल्यामुळे त्यांनी तो शपथविधी आज पार पाडलेला आहे. एकीकडे महिला उपमुख्यमंत्री होण्याचा आनंदही आहे, दुसरीकडे दादाची जागा घेतल्याचं दुःखही आहे. कारण दादा जे काम करू शकतात, दादा जे नेतृत्व देऊ शकतात, ते दुसरं कोणी देऊ शकत नाही. ही कल्पना आम्हाला सर्वांना आहे. परंतु आता आमच्याकडे दादाच नाहीच राहिले आमच्यामध्ये, तर आमचा दुसरा ऑप्शन नाही. आणि वहिनी एवढा सक्षम चेहरा आमच्याकडे दुसरा कुठलाच नव्हता. त्यामुळे वहिनींनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आज शपथ घेतली. तर एवढी घाई उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी का केली, असे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. हे बघा, कधीतरी शपथ घ्यावी लागली असती नंबर 1. नंबर 2 की पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 दिवसापेक्षा अधिक काळ दुखावटा ठेवत नाही. नंबर 3 की पवार फॅमिली पुरोगामी विचाराची फॅमिली. पवार फॅमिलीमध्ये या सगळ्या गोष्टी दहावे या सगळ्या गोष्टीला काही फारसं महत्व नाही. आणि दादांचं जर आपण पाहिलं तर दादा कामाचा माणूस आहे. दादांना काम सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही. त्यामुळे दादांच्या स्वभावाला अनुसरून या ठिकाणी शपथविधी होणं आवश्यक होतं आणि म्हणून हा शपथविधी अत्यंत जड अंतकरणाने पार पडला. एक शेवटचा प्रश्न आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र येणार या सुद्धा चर्चा होत्या. तशी तारीखही निश्चित झाली होती. अजित पवार यांनी ती निश्चित केली होती, असं आज शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. मात्र तुमचं मत काय या सगळ्यामध्ये? नाही, मला माहिती नाही अजितदादांनी तारीख निश्चित केली की नाही हे मला माहित नाही. परंतु मर्जर जर व्हायचं असलं तर आज ना उद्या कधीतरी होईल आणि ज्याप्रमाणे सुनेत्राबाई निर्णय घेतील त्याप्रमाणे आमची राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाईल. वैयक्तिक इच्छा असेल वैयक्तिक आमची इच्छा नाही. आम्ही राजकारणात काम करतो. आमची वैयक्तिक इच्छा नाही. आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे सांगितलं ते आम्ही मान्य करू. राष्ट्रीय अध्यक्षाबाबत निर्णय कधी घेतला नाही? राष्ट्रीय अध्यक्ष कार्यकारिणीची बैठक झाली की त्या दिवशी त्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. आमच्याशी बातचीत कॅमेरा पर्सन अवधेश कॉलिसर, मी वैभव पाटील, मुंबई.